आज हे आपण पाहिलं असेल आमच्या ग्रामीण मंडळ 400 देवच्या अध्यक्ष सनी पाटील, प्रथमेश वजे आणि रोहिपड यांनी हे महाआरोग्य शिबिर ठेवलं आहे. 700 ते 800 लोक या आरोग्य शिबिरामध्ये भाग घेतला. पाहताय तुम्ही अजूनही लाईन आहे, म्हणजे आता वाजले जो 3 वाजले तरी अजून गर्दी आहे. प्रथमेश पवार यांचा सत्कार ही सर्व हे सर्व जनसंपर्क असलेल्या व्यक्तीच्या घरी येऊ शकतं. कारण यांचा आणि यांच्या वडिलांचा, अनंता वजनचा, रवी पाटलांचा जनसंपर्क तेवढा दांडगा आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात सर्व लोक येत आहेत. आणि आपल्या माजी पंचायत समिती सभापती ताई पण आलेल्या आहेत, त्यांचा सुपुत्र कल्पनाताई पण आलेल्या आहेत. ते सुपुत्र सुद्धा इथे काम करत आहेत, ते सुद्धा इच्छा उमेदवार आहेत आमच्या इकडचे. माझी एक सर्व विनंती आहे सर्व लोकांना म्हणा की भारतीय जनता पार्टी एक असा पक्ष आहे ना, जो एक परिवार आहे. त्याच्यामध्ये प्रत्येक पार्लमेंट टू पंचायत असेल की प्रत्येक जे अंत्योदयापर्यंत काम केलं जातं. प्रत्येकांपर्यंत त्यांच्या काय अडचणी ह्या समजून घेतल्या जातात आणि त्याच्यावरती मार्गदर्शन केलं जातं, त्याच्यावरती काम केलं जातं. म्हणून भारतीय जनता पार्टी ही ह्या आतापर्यंत संपूर्ण आपण 2 पासून तर आता 350पर्यंत आपण सदस्य पोचलेले आहोत, खासदार पोचलेले आहेत. हे जनता पार्टीचाच अंबरनाथ नगर परिषदेवर झेंडा रोवणार, कमळच फुलणार. आमचा कॅन्डिडेट नगराध्यक्षाचा अतिशय हुशार आहे, सुशिक्षित आहे, CA आहे आणि ना त्याचा एक नारा आहे, ना खाऊंगा ना खाने दूंगा, खाया है उसका भी हिसाब लूंगा, असा त्यांचा नारा आहे. ती एक स्त्री नारी आहे, ती शक्ती आहे. ती शक्ती आज अंबरनाथला मिळाली. ती शक्ती, ती नारी, ती CA म्हणजे तुम्ही माझा CA म्हणजे काय तर एक चार्टर्ड अकाउंट, ते हिशोब किती सामान 1 नंबर ती 1 नंबर सगळा हिशोब सामाणार. आणि महानगरपालिकेमध्ये अंबरनाथ महानगर परिषदेमध्ये भारतीय जनता पार्टीचा झेंडा रोवणार. नगरसेवकही आमचे 25च्या वरती येणार. म्हणजे अंबरनाथचं मी सांगू शकतो, कारण अंबरमध्ये मी फिरतोय बघतोय, अंबरनाथचं 100% पडणार. आणि भारतीय जनता या कल्याण डोंबिवलीचा इम्पॅक्ट अंबरनाथवर पडणार आहे. कारण कल्याण डोंबिवलीमध्ये आम्ही आता 80च्या वरती सीट काढणार आहोत. धन्यवाद. तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी इंडियन टीव्ही न्यूज यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओज बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. 9320420420.